भाजप कार्यकर्त्याच्या घरी सापडली पैशाची बॅग। निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं कॅश कनेक्शन नेमकं आहे तरी काय? भाजपकडून रोज 2 ते 3 बॅगा कार्यकर्त्यांकडे पोहोचवल्या जातात, आमदार निलेश राणे यांचा आरोप। सिंधुदुर्गात निवडणुकीच्या तोंडावर इथे काय सुरू आहे? भाजप कार्यकर्त्यांच्या घरात पैशाची बॅग सापडली आणि ही बॅग उघडकीस आणली ती कोणीतरी सामान्य नागरिकाने नाही, तर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी। आमदार निलेश राणे यांनी थेट सिंधुदुर्गात एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी पोहोचतात, बेडरूम मध्ये ठेवलेली संशयास्पद पैशाने भरलेली बॅग दाखवत फेसबुक लाईव्ह करतात। भाजपकडून रोज 2 ते 3 बॅगा कार्यकर्त्यांकडे पोहोचवल्या जातात, विकास नाही, पैसा वाटपाचा कार्यक्रम चालतो, असे थेट आरोप आमदार निलेश राणे यांनी मित्रपक्षात असलेल्या भाजपवरच केले आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येऊन गेले होते। रवींद्र चव्हाण येतात तेव्हा जिल्ह्यात वेगळंच वातावरण होऊन जातं। आम्हाला असं माहित पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं, तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे। हे बंड्या सावंत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने, इकडे आहे बंड्या सावंत, इकडे हे बघा विजय किनवडेकर, हे विजय किनवडे, आणि तुम्हाला पैसे दाखवतो। या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा। हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा, इकडे आहे, इकडे हे बघा, इकडे हे पैसे, इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे। हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की बेडरूम मध्ये ठेवलेले पैसे दिसत आहेत, ते जमिनीच्या व्यवहारातून आलेत का अन्य कोणत्या व्यवहारातून आलेत, कोणत्या कारणासाठी पैसे आहेत याची चौकशी करणं आवश्यक आहे। बेडरूम पर्यंत स्टिंग ऑपरेशन करणं योग्य नाही। आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे। इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेल, पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील, इलेक्शन कमिशन कारवाई करेल। पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले, कुठनं आणले, कुठल्या व्यवहारातून आणले, हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील। आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले, ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल। बॅग कोणाची, त्यात किती पैसा, वापर कुठे होणार होता, निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं कॅश कनेक्शन नेमकं आहे तरी काय? सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापलंय। भाजप कार्यकर्त्यांच्या घरी सापडलेली ही बॅग आता मोठा प्रश्न बनली आहे।